पंचवटी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत विद्वान संस्कृत अभ्यासक महंत 108 श्री नरसिंहाचार्य गुरु खगेंद्राचार्यजी व्यास यांचे शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी वयाच्या 99व्या वर्षी वैकुंठवास झाले। त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात शोककळा पसरली। नरसिंहाचार्यजी व्यास हे संस्कृत भाषेचे विद्वान असून त्यांनी 4ही वेद, 18 पुराण, भागवत व रामायण यांचा सखोल अभ्यास केला होता। त्यांच्या या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये अनेक शिष्य संस्कृतमधून पूजा अर्चा व धार्मिक विधी करतात। तसेच मसरूळ येथे राम मंदिराच्या स्थापनेतही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते। दरम्यान रविवार दिनांक 15 मार्च रोजी लक्ष्मीनारायण मंदिर पंचवटी येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बंसी शर्मा व नरेंद्र व्यास यांनी दिली। आमचे पिताश्री श्री नरसिंहाचार्य व्यास यांचं काल सकाळी 8 वाजता दुःखद निधन झाले। ते विद्वान, त्यांची विद्वत्ता इतकी होती का ते आता संपलेली, म्हणजे त्यांच्याबरोबरच ते घेऊन गेलेले। ते संस्कृतमध्ये व्याकरणाचार्याची पदवी होती आणि व्याकरण म्हटल्यावर संस्कृतचं व्याकरण खूप कमी लोकांना ती पदवी मिळते आणि त्यांना त्याबद्दल विविध पुरस्कारही मिळाले आहेत। त्याच्यातले इथे जसं हे 2015 मध्ये कुंभमेळ्याचं जे निवेदन देताना त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आहेत ते। त्यानंतर संत समाजातर्फे नाशिक मंडल संत समाजातर्फे हा त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला होता। आणि हे नाशिकचे माजी खासदार त्यावेळेस खासदार होते, माजी खासदार, हे त्यांची अगदी लहान भावाप्रमाणे त्यांना ते मोठ्या भावाप्रमाणे मानायचे उत्तमरावजी ढिकले, स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले बरोबर आहेत। त्यांचे सुपुत्र आत्ताचे जे आमदार आहेत राहुल भाऊ ढिकले यांच्या बरोबर त्यांचे आहेत आणि असे त्यांना विविध पुरस्कार, जसं शुक्ल सन्मान पत्र त्यांना दिलेले आहेत। तिथे त्यांचा गौरव करण्यात आला होता। दीपस्तंभ पुरस्कार दिले त्यांना त्यावेळेस। अनेक पुरस्कार दिलेले आणि सर्वात महत्त्वाचं जनार्दन स्वामी आश्रमातर्फे एक मिनिट चालू ठेव, महाराष्ट्र लेवलचा सरस्वती पुरस्कार जनार्दन स्वामी आश्रमातर्फे दिलेला आहे आणि हा त्यांना साधारणपणे 2003 ला दिलेला आहे त्यावेळेस। आणि असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले। आणि व्याकरणाचार्य हा विषय कसा आहे, संस्कृतमध्ये व्याकरण हा सर्वात क्लिष्ट विषय आणि त्यांनी जी विद्या घेतली त्याचे एकच गुरु होते, रामप्रसाद शास्त्री। त्यांच्याबरोबर ते जिथे जायचे, आमचे वडील त्यांच्याबरोबर भ्रमण करत होते शिक्षेसाठी। गुरु बदलला नाही त्यांनी आजपर्यंत। आणि 11 तारखेला माझ्या मुलीचं लग्न होतं बुधवारी, आणि त्या लग्नात ते काय होतं काय नाही होतं आम्हाला फार धाकधूक लागली होती, परंतु त्यांनी सांगितलं लग्न व्यवस्थित पार पडेल, तुम्ही काळजी करू नका, आणि व्यवस्थित लग्न आमचं पार पडेल। आणि त्यांनी त्यांचे जे प्राण आहेत ते स्वेच्छेने सोडले। लग्न लागल्यानंतर 1 दिवस जाऊ दिला, सगळे पाहुणे रावळे, म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणतो ना का वाटी लावतात लेकीला, तसं झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे प्राण सोडले। उद्या 15 तारखेला संत समाजातर्फे श्रद्धांजलीची सभा ठेवलेली आहे आणि आमच्यातर्फे उठावणा आणि शोकसभा ठेवलेली आहे। तर संत समाज आणि बाकी समाज संपूर्ण आम्ही 4 ते 6 टाइम ठेवलेला आहे इथे खाली आमच्या मंदिरात। बंसी शर्मा, मी शर्मा लावतो, हे व्यासला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।